पाऊस आला की भाकरीसोबत अशी गरमागरम गवारीची भाजी हवीच. चला मग आज वेगळ्या पद्धतीने ट्राय करूयात. नमस्कार, मी माधुरी बागुल. माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत करते. चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर मी येथे पाव किलो गवारीचे शेंगा घेतलेल्या आहेत आणि या जरा हायब्रिड आहेत बरं का. मला गावठी मिळालेल्या नाहीत. गावठी मिळाल्या तर त्याची चव अजून छान लागते. तर अशा पद्धतीने आपल्याला या सर्व शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर बघा, मी इथे या सर्व शेंगा आहेत त्या निवडून घेतल्या आणि त्यात आपण 1 तांबे इतके पाणी टाकलेले आहे. तर आता इथे भाजीसाठी साहित्य बघूयात. इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासोबत थोडेसे खोबरे घेतलेले आहे. खोबरे अगदी कमीच घ्यायचे आहे. अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे. आणि छोटीशी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर देखील घेतलेली आहे. आता हे जे साहित्य आहे ते आपण येथे भाजून घेणार आहोत. तर आता कढईत सगळ्यात आधी खोबरे टाकले आणि खोबरे आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत फक्त भाजून घ्यायचे आहे. तर येथे थोडेसे लालसर झाले की लगेच काढून घ्यायचे. त्यानंतर शेंगदाणे देखील थोडेसेच भाजायचे आहेत. नंतर मिरचीसुद्धा आपल्याला तेल न टाकताच भाजून घ्यायची आहे आणि ही चांगली भाजून घ्यायची आहे. जर आपण भाजीमध्ये कच्चीच मिरची टाकली तर लहान मुलांना त्याचा त्रास होतो आणि तिखटपणा देखील जाणवतो. म्हणून थोडीशी आपल्याला ही बिना तेलाची अशी ही भाजून घ्यायची आहे. तर मी या सर्व मिरच्या ज्या आहेत त्या 2 भागात इथे करून घेतल्या, म्हणजे त्या पटकन भाजल्या जातील असं. आणि मिरच्या छानपैकी आपल्या भाजून झालेल्या आहेत. तर बघा, इथे शेंगदाणे, खोबरे आणि मिरच्या हे सर्व छान असे भाजून झालेले आहेत. तर थोडे थंड करून घेऊयात. तोपर्यंत इथे फोडणी देऊन घेऊयात. तर कढई ठेवली, त्यात 2 चमचे इतके तेल टाकलेले आहे आणि त्यात तेल गरम झाले की मोहरीचा तडका दिलेला आहे. अर्धा चमचा मोहरी, 7-8 कढीपत्त्याची पाने आणि त्यासोबत लगेच आपल्याला जे गवार निवडून घेतलेले होते धुवून ते आपल्याला इथे टाकून द्यायचे आहे. तर इथे गवार छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्यात थोडेसे चवीपुरता मीठ टाकायचे आहे. मीठ आपण नंतर पण टाकणार आहोत बरं का. नंतर हे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यावर आपण 5-6 मिनिटे झाकण ठेवून घेऊयात. तर इथे जे साहित्य घेतलेले होते भाजलेले ते सर्व थंड झाले. आता ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. त्यासोबत जी कोथिंबीर होती ती देखील इथे मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर बघा, इथे छान असे वाटण तयार झालेले आहे. तर लसूण माझा राहिलाच होता, त्यासोबत थोडे शेंगदाणे घेतले आणि ते देखील दळून घेतले. तर त्यानंतर येथे बघा 5-6 मिनिटांनंतर आपल्या शेंगा छानपैकी अशा निम्म्या तेलात परतून झालेल्या आहेत आणि निम्म्या शिजलेल्या आहेत. या अशा तेलात शिजवल्या की त्याची चव अजून छान लागते. म्हणून थोडंसं तेलात या आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जे बारीक कूट करून घेतलेले होते ते सर्व आपण येथे टाकून देणार आहोत. तर येथे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यासोबत आपण जी शेंगदाणे आणि लसणाची पेस्ट करून घेतली होती ती देखील यातच मिक्स करून घ्यायची आहे. तर बघा, आताच इतकी छान भाजी दिसते, अगदी तोंडाला पाणी सुटले. आता त्यात आपण अर्धा चमचा इतकी हळद टाकून घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि चांगले मिक्स करून झाले की लगेच आपल्याला इथे गरम पाणी टाकून घ्यायचे आहे. गरमच टाकायचे आहे हां, थंड पाणी अजिबात वापरायचे नाही. तर मी दुसऱ्याच गॅसवर इथे लगेच गरम पाणी करायला ठेवून दिलेले होते आणि आपल्याला लागेल तेवढी भाजी आपण त्याच्या क्वांटिटीनुसार तेवढे पाणी टाकायचे आहे. तसेच येथे थोडेसे अजून चवीपुरता मीठ टाकलेले आहे. आपण आधी जेव्हा गवार शिजवायला टाकली होती तेव्हा देखील थोडेसे मीठ टाकलेले होते. म्हणून आपला अंदाज बघून बरोबर आपण चवीनुसार इथे मीठ टाकायचे आहे. तर इथे अजून आपण 5-6 मिनिटे भाजी छान उकळवून घेऊयात आणि त्यानंतर वरून अशी कोथिंबीर टाकून घेऊयात मस्त. तर बघा, इथे आपली भाजी छानपैकी अशी शिजत आलेली आहे आणि तयार झालेली आहे आपली मस्त गवारची भाजी. तर बघा, इतकी छान दिसते. आमच्याकडे जरा आता सकाळी लाईट गेलेली आहे म्हणून तुम्हाला भाजीचा ओरिजिनल जो कलर आहे तो समजणार नाही. पण भाजी तर इतकी छान दिसत होती आणि इतकी छान अप्रतिम अशी तयार झालेली आहे. तर माझ्या मुलाला तर अगदी इतकी आवडली ही भाजी. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. अगदी गवार न खाणारे सुद्धा ही अशी भाजी बनवल्यावर नक्कीच खाणार. तर माझी 100% तुम्हाला गॅरंटी आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा कमेंट्स करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका हां. आणि जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. भेटूयात नेक्स्ट रेसिपीसोबत. धन्यवाद. बाय बाय.